अभि, तू मुंबईला म्हटलं जास्त काही बाहेरचं खात नशील ना? अगं आई, तू काय टेन्शन नको घेऊस, मी घरच्या घरीच जेवण करून खातो. हा, फक्त कधी कंटाळा आला ना मगच बाहेरचं जाऊन खातो. तुला मी शिकवलं तसंच करून खात जा. अगं हो आई, जसं तू शिकवलंयस ना कमी तेल टाकून बनवायला, हा एकदम तसंच करून खातो. बर, कामावर चाललायस, व्यवस्थित जा, काळजी घे. हा चल बाय आई. तू पण काळजी घ्या. हा. काय रे, तू इतका वेळ आईबरोबर बोलत होतास? हो म्हणजे मी आईला ना रोज दिवसातून एक तरी फोन करतोच. म्हणजे बघ ना, आपण आता मित्रमैत्रिणींची तासनतास बोलतो, आपल्याकडे दिवसभर स्क्रोल करायला वेळ असतो आणि आई बाबांशी बोलायला आपल्याकडे वेळच नसतो. बघ ना, आता आईशी ना दिवसातून 5 मिनिटं जरी बोललं ना तर तिला किती बरं वाटतं माहिती. तिची रुकरुक कमी होते. आपला मुलगा दुसऱ्या शहरात कामानिमित्त राहायला गेलाय तर त्याला तिकडे कोणत्या गोष्टीचा त्रास होत नसेल ना, तो वेळेवर जेवत वगैरे असेल ना, ह्या सगळ्या गोष्टीचं तिला टेन्शन असतं. आणि तुला माहितीये, आपले आई बाबा ना आपल्याकडे कधी काही मागतच नाहीत रे. इनफॅक्ट आपल्याला जर काय हवं असेल ना तर आपल्याला ते न मागता आणून देतात. मग आपण त्यांना आपला थोडा तरी वेळ देऊच शकतो ना रे. भाई एकदम बरोबर बोललास यार. आपण आहे ना या घाई गडबडीच्या दुनियेत आपलं सर्वस्व म्हणजेच आपले आई वडील त्यांना विसरूनच गेलो यार. मी आत्ताच माझ्या आईला फोन करतो आणि विचारतो तू कशी आहेस, तिला खूप बरं वाटेल. अरे हो भाई, आत्ताच कर. हॅलो आई, कशी आहेस? मी बरी आहे बाळा.